आज आपल्या निबंधाचा विषय आहे संगणक शाप की वरदान। लिहून घ्या। आजचा काळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे आणि संगणक ही त्याची सर्वात मोठी देणगी आहे। संगणकामुळे आपले जीवन अधिक सोयीस्कर आणि वेगवान झाले आहे। शिक्षण, व्यापार, आरोग्य, मनोरंजन आणि दळणवळण या प्रत्येक क्षेत्रात संगणकाने क्रांती घडवून आणली आहे। पण जसे संगणकाचे अनेक फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत। त्यामुळे संगणक हा शाप आहे की वरदान हा विचार करण्याचा विषय आहे। संगणक एक वरदान। शिक्षण क्षेत्रात क्रांती। ऑनलाईन शिक्षण, डिजिटल पुस्तक आणि स्मार्ट क्लासमुळे शिक्षण अधिक सुलभ आणि आकर्षक बनले आहे। दळणवळण सोपे झाले। इंटरनेटच्या मदतीने ईमेल, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे। व्यवसाय आणि उद्योगात मदत। संगणकामुळे ऑनलाईन बँकिंग, ई कॉमर्स आणि स्वयंचलित यंत्रणेमुळे उद्योग अधिक कार्यक्षम झाले आहे। आरोग्य सेवेत सुधारणा। आधुनिक वैद्यकीय उपकरणे, संगणकीकृत निदान आणि संशोधनामुळे आरोग्य सेवा अधिक चांगल्या झाल्या आहेत। मनोरंजनाचा उत्तम स्रोत। चित्रपट, संगीत, गेम्स आणि सोशल मीडियामुळे संगणक हा मनोरंजनाचा उत्कृष्ट पर्याय ठरला आहे। संगणक एक शाप। बेरोजगारी वाढत आहे। यंत्रमानव आणि स्वयंचलित यंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या कमी होत आहेत। सायबर गुन्हेगारी, हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक आणि डेटा चोरी यामुळे आपल्या गोपनीयता धोक्यात आली आहे। त्यानंतरचा तोटा आहे आरोग्यावर वाईट परिणाम। सतत संगणकासमोर बसल्याने डोळ्यांचे विकार, शारीरिक आळस आणि मानसिक तणाव वाढत आहे। सामाजिक नातेसंबंधांमध्ये अंतर। लोक प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत आहेत। यामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होत आहे। निष्कर्ष मित्रांनो, संगणकाचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर तो एक वरदान आहे, पण त्याचा अतिरेक किंवा गैरवापर केला तर तो शाप ठरू शकतो। त्यामुळे संतुलित आणि जबाबदारीने संगणकाचा वापर करणे आवश्यक आहे। योग्य वापर केल्यास संगणक मानवजातीसाठी विकासाचा मार्ग खुला करू शकतो। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन निबंध, भाषणे पाहत राहा। धन्यवाद।